नमस्कार सर्वांना, संतोषीज किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला कारल्याची भाजी करून दाखवत आहे। मी लावलेल्या कारल्याच्या वेलाला छान कारले लागलेले आहेत, बघू शकता तुम्ही। कारले धुवून घेतलेत मी। कारल्याच्या 2 कापा करून त्याला 4 चिरा देऊन घेतलेल्या आहेत मधोमध। आज कारल्याची चिंच गूळ टाकून भाजी करून दाखवणार आहे मी तुम्हाला। सर्व फोडी अशा करून घ्यायच्या। शेंगदाण्याचं कूट टाकलंय मी मिक्सर मध्ये आणि थोडा खोबऱ्याचा किस घेतलाय त्याच्याबरोबर, कोथिंबीर आणि थोडा लसूण मिक्सर मध्ये थोडं फिरवून घेतलंय। बघू शकता एवढं साहित्य घेतलेलं आहे मी। चिंचेचा कोळ, कांदा लसूण मसाला, मीठ, हळद, घरचा काळा मसाला, गूळ आणि थोडा राजचा काळा मसाला, गरम मसाला आणि लाल तिखट आपण मिक्सर मध्ये काढून घेतलेले। शेंगदाण्याचे खोबऱ्याचे वाटण, त्यात लाल तिखट, हळद, थोडा गरम मसाला, कांदा लसूण मसाला आणि मीठ। मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, प्रमाण कमी जास्त करू शकता। चिंचेचा कोळ टाकून घेतला आहे, त्याच्यात गूळ पण टाकलाय मी, कोथिंबीर आणि मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं। बघा किती छान झालेलं आहे। आता हे सर्व कारल्यामध्ये भरून घ्यायचं। कारल्याचे मी कोवळे असल्यामुळे काही बी काढलेलं नाहीये आतमधलं। हे सर्व कारले असे भरून घेतलेले आहेत। कढईमध्ये तेल टाकलंय, त्यात जिरे मोहरी, कढीपत्ता आणि आपण भरून घेतलेले सर्व कारले तेलामध्ये टाकून घ्यायचे आणि झाकण ठेवलंय थोडं 5 मिनिट। 1-2 वेळेस याला झाकण ठेवून काढून हलवून बघायचं। तेलावर कारले छान नरम होतात मग। कारले छान फ्राय झालेले आहे। आता मी त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलंय, 1.5 फुलपात्र पाणी टाकायचं आणि छान शिजल्या जाते भाजी। पाणी टाकून मी झाकण ठेवते त्याच्यावर। 10 मिनिट भाजी शिजवून घ्यायची। बघा किती छान झालेली आहे भाजी। कारले छान मऊ होईस्तोवर शिजू द्यायचे। कारले शिजलेले आहेत, भाजी तयार आहे। नक्की करून बघा, छान लागते। काहीतरी थोडी वेगळी आहे चिंच गूळ टाकून।
या भाजीला कारल्यांना कसलाही मीठ लावून पिळून वगैरे काहीच घेतलेलं नाही आहे. डायरेक्ट चिरून मसाला भरून चिंच गुळामुळे त्या भाजीचा कडूपणा कमी होतो. नक्की करून बघा एकदा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. त्याच्यासोबत पोळी, भाकरी काही खाऊ शकतो आपण. बघा किती छान झालेली आहे. ताटामध्ये मी भाकरी घेतलेली आहे त्याच्यासोबत आणि